जैसे का अश्विनी देव समरूप समान भाव तैसेचे वाणी सुग्रीव समायो सारखे। प्रभू रामचंद्र मनाच्या ठिकाणी विचार करतात की असणार म्हणले दोघं समभाव कसल्या पद्धतीमध्ये असणार त्यांच्यामध्ये बदल नाही। त्या दोघांनी आपल्याला वालीला मारायचं मग आपल्याला काय विलास करावा लागेल दोघं तर समसमान दिसतात असा विचार प्रभू रामचंद्र करू लागले आहे। श्रीरामाचा दुनिया बाणच या झाला विस्मय पद दोघा माझी नाही कोणाचा पदवादावे। प्रभू रामचंद्र तर मनाच्या ठिकाणी विचार करतात की दोघं समसमान दिसतात मी बाण आता कुणाला मारू असा विचार प्रभू रामचंद्रला पडलेला आहे। न कळल्या बिंदूचा तावचट झाल्या सुग्रीव घाता तेव्हा मी झाला विश्वासाचा भाकाई व्रत वया माझी। तर म्हणजे कसं आहे की न कळत तर म्हणजे आपण वालीला म्हणून जर बाण मारा आणि सुग्रीवाला जर लागला तर म्हणजे मी जे वचन सुग्रीवाला दिलेलं आहे हे खोटं होईल असं प्रभू रामचंद्र मनात विचार करतात। बाण लागली आवचित श्रीरामे मारल्या शरणगताच्या निंदा प्रभूच्या माता शोभा समस्त पूर्वजासी। तर म्हणजे कोण प्रभू रामचंद्र विचार करू लागले आहे की आता आपला भक्त आहे शरणागत आहे कदाचित त्याला जर बाण लागला तर आता पूर्वज असणार आपला दोष देतील असे प्रभू रामचंद्र बोलतात। मुख्य क्षोभेला हरिचंद्र विभागीरथ प्रतु नरेंद्र कुकुत्स दिलीपादी नतर वंशाचे समग्र स्वभाती। आता जर चुकून त्या सुग्रीवाला जर बाण लागला आणि सुग्रीव जर गेला तर असणार माझं पूर्वज असणार जे आहे सूर्यवंशामध्ये जे होऊन गेले राजा असणार माझे मला बदनाम करतील म्हणतात। रूपांग धर्मांग सूर्यवंशाचे विरागात व्यक्षोभती प्रभुत्व केले विरुद्ध श्रीराम। तर समजे पूर्वज असणारे आपल्याला नाव ठेवतील की असणारे या सुग्री आता प्रभू रामचंद्रानं आगतीत केलेलं आहे इथून मागे आपल्या हाताने वेदने असे म्हणतील म्हणते आहे। शरणागता वज्र पंजर मिथ्या मिरवी श्रीरामचंद्र आच्या बिंदीला सर्वत्र लागल्या शरद सुग्रीवा। पूर्वी जे असणारे म्हणजे आपण सहज माणूस सोडला आणि तो जर सुग्रीवाला लागला तर पूर्वेच असणारे आपल्याला बदनाम करतील असे प्रभू रामचंद्र मनात बोलतात। आच्या विचारून जाण श्रीराम नवीन धीचं पान तर वाद्य केल्या जरा पदक पावावया। तर म्हणजे जय आपण पाळवया प्रभू रामचंद्राने काय युक्ती केले आपल्याला कशापासून जाईल याचा विचार करू लागले आहे। वीर्य धैर्य अंगवरचा बळबळ दोघे समान वाईने जावली आपण केले विधान निज विजय। तर म्हणजे राजा असताना वाली असताना निज विजय म्हणजे हमखास विजय होत होता तो असताना आपला ताम मारायचा कोण्या पद्धतीने आपण बाण मारा असा विचार करू लागले। सुग्रीवना टोप्याने जो बळे वारीच करणे युद्धाचा मेळ मग दाखिले वरद मेळचा पकड विजयार्थी। तर कोण वाली असताना मनाच्या ठिकाणी विचार करत आहे की असताना सुग्रीव आता मला ऐकत नाही असा मनात विचार करीत असताना सुग्रीव असताना कुणीकडे बघू लागलेला आहे। युद्ध करता वरच्या क्षम खेद डोळे बघाची वारदारांनी मनस्ती मग मायाची प्रयाजी। तर सुग्रीव मनाच्या ठिकाणी विचार करत आहे की आज युद्ध दारुण आहे तू असताना वाली मला आज आवडत नाही आता काय गत करावा असा सुग्रीव मनाच्या ठिकाणी विचार करीत आहे। होता वरद माला दर्शन सुग्रीव शक्ती झाली चिरबोडी पदापद मूर्तीत पूर्ण ऋष्यमुखी। ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी असणारा वालीच आणि सुग्रीवाचा युद्ध आहे। सुग्रीव असताना जर्जर होऊन असताना त्या ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी पडला आणि पुढे काय करू लागले राणी मूर्तीत पडता पाव सुग्रीव सांभाळता उडून ऋषमुखी पाव पड महाभाव मूर्तीत मूर्तीत असणारा ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी असणारा पडले आहे तो असणारा सुग्रीव असताना आणि भोवती बघू लागलेला आहे। करावया सुग्रीवाचा अंतवारी बन शक्य ऋषमुख हातवारी विजय करता स्वयं गुणात सहाय्य केला। तर कोण सुग्रीव मनाच्या ठिकाणी विचार करत आहे की प्रभू रामचंद्राचा
आश्वासन दिलेलं आहे. वाली असणारा मला आता मारित आहे, प्रभू रामचंद्र आता रे कधी आता येतील असा विचार करू लागलेला आहे. दरोनी श्रीरामाच्या बळाबळाची करवाराची संयुक्त केलाची विकार व्यर्थ तळमळ का करायची. तळमळ असताना सुग्रीव करू लागलेला आहे की प्रभू रामचंद्राचा आश्वासन दिल्यामुळे मी आता युद्धाला आलो आहे आणि प्रभू रामचंद्र आता काय येत नाही असा विचार करू लागलेला आहे. मदती करावं या संग्रामाचा नुकरावं न शक्य रामासाठी श्रीराजाचा भ्रम व्यर्थ श्रम करू नको. मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणारा विचार मनामध्ये करतात की सुग्रीवा काही विचार करू नको, मी असणार काम माझ्या टायमाला मी करणार आहे असे म्हणू लागले आहे. सुग्रीवादी दिलेल्या जीवदाना मारी रुसच्या राजाची आनाच्या वारी करताना जज कारवाली प्रयत्न नगरी नगरीच्या ठिकाणी असताना जे कार करू लागले आहेत की असणारा सुग्रीव असणारा मारला असा विचार त्या किष्किंधेच्या लोकांनी वाटलेला आहे. विजयाच्या जज कारवाली प्रयत्न नगरी सुग्रीवच्या मुक्कामाधारी दुःख करी विलपत सुग्रीवाला विजयी माळ असणारी असल्यामुळे तो विजयीच होईल असा आशिषेन असणारा समजे त्या किष्किंधेच्या लोकांनी होतं म्हणता. सुग्रीव पडताची मूर्ती द्वारा झाल्या भूतवाली बया भयभीतवाले पडता गुस्स्यामुखी म्हणजे सुग्रीव राजा राज्य असताना जो तो मूर्तीत पडला आहे त्या अवस्थेमध्ये असताना वालीला उल्हास आलेला आहे. वानर सैन्य असताना आपल्याला जिकडे तिकडे जीव लपून पळून आलेला आहे. वाळीच्या गायीचा तरी भूत रक्तनानेला धगधगीचा सुग्रीव अति दुःख्या विलपता साया गुणाचा डोळ्याची सुग्रीव असताना मनाच्या ठिकाणी विचार करत आहे की आता धुकधुकी मध्ये मी आता वाचत नाही असा सुग्रीव मनाच्या ठिकाणी विचार करत आहे. कधी प्रभू रामचंद्र माझी सोडवण करतील असा विचार करू लागलेला आहे. वाली वदाचा आक्रम श्रीराम दावनी पराक्रम कराविला युद्ध धर्म अति दुर्गम वाळीची अति दुर्गम असणारा वाली होता. तो वाली असणारा युद्धाचा परिक्रम हरिभक्त परायण सुधाकर महाराज म्हणते